नमस्कार मित्रांनो, सांगली लोकसभा सध्या लई गाजत आहे. म्हणून सांगलीमध्ये काय चालू आहे, काय घडामोडी होत आहे, कोणाला तिकीट मिळते ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणतोय. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलो. जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या नेते शिंदे गटाची कसोटी लागली आहे. शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये चुरशीची लढत आता इथे होणार आहे. मागील 4 दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची एक खास परंपरा हिंगोली मतदारसंघाने यंदाही जपली आहे, असं विशेष या हिंगोली लोकसभामध्ये दिसते आपल्याला. खासदार हेमंत पाटील यांनी जाहीर झालेल्या उमेदवारी बदलण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली. भाजपच्या दबावामुळे खासदार पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आल्याची चर्चा होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे बाबूराव कदम कोळीकर व ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. हिंगोली मतदारसंघात 3 जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. हिंगोली, नांदेडसह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमखेडही याचा भाग आहे. या सगळ्यामध्ये हिंगोली, वसमत, कळमनुरी, नांदेडमधील हदगाव व किनवट व उमरखेड असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. कळमनुरी, हदगाव व किनवट हे आदिवासी बहुल भाग असून सर्वाधिक मराठा समाज, हटकर, धनगर, मुस्लिम समुदायाचे मतदान निर्णायक समजते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 18,17,634 एवढी आहे. तर 7 लाखांच्या आसपास संख्येने असलेला मराठा मतदार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या लढ्यानंतर एकवटलेला असून यातील जी युवा पिढी आहे ती विद्यमान राज्य सरकारी आरक्षण विरोधी असल्याचा विचार करून मतदान करण्याचा कल दिसून येत आहे. तर वंचितच्या उमेदवारांकडून घेण्यात येणाऱ्या मतांवरही बरेच अवलंबून असून मागील निवडणुकीत मोहन राठोड यांनी 1,74,000 मते घेतल्याने काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी 33 उमेदवार रिंगणात आहेत. वंचितकडून बंजारा समाजातील बीडी चव्हाण हे उमेदवार असून त्यांच्याकडून दलितांसोबत ओबीसीचे मते मिळवण्याचा प्रयत्न देखील होत आहे. काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत मिळणारी मुस्लिम मते यावेळेस ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत, कारण की महायुतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र असल्याने याचा फायदा होणार आहे. हिंगोली मतदारसंघात भाजपचे डोळा ठेवून तो ताब्यात घेण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न चालले होते. गत 1.5 वर्षापासून केंद्रातील अनेक मंत्र्यांचे दौरे वाढले होते. मात्र शिंदे गटाला मतदारसंघ सुटल्यानंतरही भाजपने त्यांचे दबावतंत्र प्रभावीपणे अवलंबून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचीच उमेदवारी बदलायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाग पाडले. त्यानंतरही भाजपचे ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांची बंडाचे निशाण फडकावले. त्यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी मागे घेतलीच नाही, पण 2 दिवसांपूर्वी त्यांना नांदेडला बोलावून घेण्यात आले. फडणवीस यांनी कान टोचताच जाधव यांनी निवडणुकीतील माघार घेतल्याचे सांगून महायुतीचे काम करणार असल्याचे जाहीर केले. हिंगोली मतदारसंघात 1977 साली अस्तित्वात आला होता. चंद्रकांत पाटील गोरेगावकर हे जनता दलाचे पहिले खासदार त्यावेळेस होते. त्यानंतर काँग्रेसचे उत्तमराव राठोडे सलग 3 वेळा निवडून आले. त्यानंतर मात्र एकाही खासदाराला सलग दुसऱ्यांदा निवडून दिले नाही. सूर्यकांता पाटील व शिवाजी माने हे प्रत्येकी 2 वेळा खासदार झाले असले तरी सलग 2 वेळा निवडून आले नाहीत. सूर्यकांता पाटील एकेवेळी काँग्रेसकडून तर दुसरे वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. विलास बंडेखोर, सुभाष वानखेडे, राजीव सातव हे व हेमंत पाटील हे प्रत्येकी एकाच वेळी खासदार म्हणून निवडून आलेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलवण्यासंदर्भात भाजपाकडून दबावतंत्र सुरू झाल्यानंतर खासदार पाटील यांच्या समर्थनार्थ 200 गाड्या भरून या कार्यकर्ते मुंबईला गेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर ते धडकले होते. बट काय झालं बघा, सगळ्यांनाच तर माहितीच आहे. हिंगोली मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये 2 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी धनुष्यबाण या चिन्हावर अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी असा सूर निघाला होता. आणि हे सगळं होत असताना ज्या काही गोष्टी हळूहळू घडाल्या त्या सगळ्यांना जातात समोर आहे. मग ज्याप्रमाणे हिंगोली लोकसभामध्ये ही परंपरा आहे की एकचदा हा जो कोणी सदस्य असेल, उमेदवार असेल, त्याला निवडून देता परत त्याला चान्स देत नाही. अत्यंत चांगली प्रथा किंवा चांगले समज तिथल्या लोकांमध्ये आहे असं आपल्याला याच्यातनं जाणू शकतो. पुढे काय होणार आहे नक्कीच आपण बघत असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.